गुरुवर्यांना जर बोलला ना तू लक्षात ठेव. मित्रहो, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज आळंदी इथं शाही हल्ला करण्यात आला, शाही फेक करण्यात आली, शाहीनं त्यांना अंघोळ घातली गेली. विकास लवांडे आळंदी इथं प्रवचन देऊन परत येत होते. यावेळी कथित कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांना अडवलं, एकटे असताना त्यांच्यावर शाई ओतली, शिवाय काही गोरक्षकांनी पिस्तूल दाखवल्याचा आरोप सुद्धा विकास लवांडे यांनी केलेला आहे. हा प्रकार सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला. तो आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं असं म्हणत संग्राम भंडारे यांनी लवांडे यांच्यावर हा शाही हल्ला केला. वारकरी संप्रदायाचं नाव घेत असलेली ही मंडळी कशी आक्रमक झालीत बघा. एकट्याला गाठून त्यांनी दाखवलेला हा पुरुषार्थ बघा. त्यांच्या श्रीमुखातून येणारी ही धमकीची भाषा ही बघा. मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवाऱ्यांना बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे ते. लवांड्या अजून तू लवांड्या, तू परत गुरुवाऱ्यांना जर बोलला ना तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचं ते भीड. लवांड्या आमचे आई बाप येते, ते आमचं सर्वस्व आहे. लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते. लवांड्या आमचं नादी लागू नको. राजकारणाचा पुरखा पांघरलेली काही गुंड अशा प्रकारे कायदा हातात घेऊन पुण्याच्या अंगावर शाई फेकतात, ऑइल फेकतात, अजून काही जे वाटेल ते करतात. असे उद्योग हे जे आपण याआधी पाहिलेले आहे. पण वारकरी संप्रदायातील लोक अशा पद्धतीनं वागतील यावर सहजासहजी विश्वास बसत नाही ना हो. खऱ्या अर्थानं इथं सहिष्णू कोण होतं बघा, कोण संयम राखत होतं या सगळ्यात. अगदी हा व्हिडिओ पाहून या आपल्या लक्षात येतं. शांत उभे आहेत लवंडे आणि त्यांच्यावर हा टोळीचा हल्ला सुरू आहे. ही घटना घडल्यानंतर विकास लवांडे यांचं काय म्हणणं आहे ते बघा. आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते. सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे. जे काही घडलं ते योग्य अयोग्य हा मुद्दा आपण थोडा वेळ बाजूला ठेवू, पण लवांडे यांनी केलेला एक दावा हा मात्र नक्की विचार करायला लावणारा आहे. एकतर या भंडारे यांच्यासोबत असलेले लोक हे गोरक्षक आहेत असं ते सांगत आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे पिस्तूल असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. वारकरी संप्रदायाच्या हाती टाळ असतो, मुखी हरिनामाचा जयघोष असतो, माऊली माऊलीचा गजर असतो, हे आपल्याला माहित आहे. पण हे जे म्हणत असतील आणि ते सत्य असेल तर अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा अगदी अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे. त्यांनी काय म्हटलंय बघा, महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावादाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसापासून पुराव्यासह आवाज उठवत आहेत आणि त्याचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. या हल्ल्यामुळे विकास लवांडे यांनी केलेले आरोप हे सिद्धच झालेले आहेत आणि असे हल्ले हे काही नवीनही नाहीत. यापूर्वी ज्ञानोबा तुकोबांनाही मनोवादी वृत्तीनं असंच छळलेलं होतं. त्यामुळं या गुंडाच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाही.
या हल्ल्यातील सगळ्या गुंडांच्या सरकारनं तात्काळ मुसक्या आवाळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडे यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. त्यामुळं त्यांना तातडीनं पोलीस संरक्षणही पुरवावं, अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानंच केलेला हा हल्ला आहे असं आम्ही समजू. यापुढं लवांडे यांना जर काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार असेल याची सरकारनं नोंद घ्यावी. मित्रहो, आज झालेल्या या घटनेबाबत तुम्ही तुमची मतं मात्र जरूर मांडावीत आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.